यासाठी त्या वजनदाराला ग्रहण करा आता काय विचार करायचं मस्त झालं चांगलं झालं आता काय जेवणाची तयारी आपण सुरू केलेली आहे. तर आज आपल्याकडे भंतेजींचं भोजन आहे. आपण थोड्याच वेळात जेवण रेडी झालं की विहारात जाऊ आणि भंतेजींना जेवण देऊयात. तर मी आता जेवणाची तयारी सुरू केली आहे. आपण वरण भात करणार आहोत आणि चपाती भाजी. So hey guys, welcome back to Sandy Vlogs. आणि आज आहे आपल्याकडे भंतेजींचं जेवण. तर आपण जेवण घेऊन विहारामध्ये जातोय आणि त्या काही ज्ञानाच्या गोष्टी सांगतायत, चांगले उपदेश देत आहेत. तर ते तुम्हाला आम्ही या ब्लॉग्स मधून दाखवू. तर आपण आता जाऊया विहारात. तर चला भेटूया आता विहारामध्ये. A few moments later. बंद आहे. हे भंतेजींना घ्यायला गेले होते, आता त्यांना घेऊन आले. विहारात जाऊ. काय होईल कल्याण सदा चांगले तुमचं स्वभाव करून चालू सोपं नाही पाऊल उचलणं. तुम्ही डगमगले नाही कोण काय म्हणे म्हणजेच तुम्ही मागच्या जन्मात बुद्धाची उपासना होती आणि बौद्ध होते. हे तुमचं पूर्वसंचित जन्माचं कर्म असल्यामुळे तुम्ही दोघं एकमेकांना पसंत केलं, प्रेम केलं एकमेकावर आणि पती म्हणून जगत आहात. तुम्ही आजचे सोबत नाही, मागच्या जन्मात तुम्ही सोबत असाल. याही मिळालेल्या जन्मामध्ये तुम्ही एक रूप झाले. हा त्याचा अर्थ होतो. मग ते मानून आपण बौद्ध आहोत ना. बाबासाहेबांनी हिंदू कोड लिहिलं, त्यामध्ये स्त्रियावर अन्याय होता केलेला. त्या काळामध्ये तिला संपत्ती मिळू नये, पतीच्या संपत्ती वाटा मिळून अधिकार मिळून त्याच्यावर अन्याय अत्याचार केलेले होते. पण बाबासाहेबांनी त्यामध्ये सर्व स्त्रियांना समानतेचा हक्क बहाल घटना मिळाली. अशा पद्धतीने स्त्रियावर उपकार झालेले बाबासाहेब भगवान बाबासाहेबांनी देशाची घटनाही दिली. त्यांच्यासारखा विद्वान कोणीही शिकलेला नाही आणि शिकू शकणार नाही. 32 डिग्र्या त्यांनी शिक्षण प्राप्त केलं नाही. 32 डिग्र्या ते विदेशामध्ये शिकले होते त्या काळात. लंडन, इंग्लंड, ब्रिटन, अमेरिका, कोलंबो सारख्या राष्ट्रामध्ये जाऊन त्या काळामध्ये ते एकमेव कमी वयाचे विद्यार्थी होते. 32 डिग्र्या त्यांनी प्राप्त केल्या. प्रत्येक विषय त्यांनी हस्तगत केला. मानसशास्त्र असेल, फिलॉसॉफी असेल, अर्थशास्त्र असेल, इतिहास असेल, जे विषय होते ते सगळे त्यांनी प्राप्त केले. मग त्यांचा गौरव होतो बाबासाहेबांचा. ते बुद्धाला शरण गेले. बुद्धाला शरण जाणे म्हणजे सत्य व्यक्तीला शरण जाणे. पण जात वगैरे काय, जातीला चुकून काय आपण तो आपला आहे, तो आपला आपल्या जातीचा आहे. त्याचे विचार आपले असतात का सारखे, आपल्यासारखे असतात का नाही. काय चालता मग त्या ज्ञान आहे त्यांचं. हे भेटले मतभेद आहे.
स्वयंपाक चांगला करतात. करायचं तर मन लावून तो करतो. ते आली तशी बी जेवणार नाही. हा. जेवण बाकीचे आपल्याला. तुमचं ड्युटीचंही काम असतं. आदिवासी आदिवासी नौबंदे योजना सहपानी या भोजनाला आम्हाला परिवारांना सुख शांतता आरोग्य आयुष्य लाभ होण्यासाठी दुःख भय दुर्घटनेपासून रोगराईपासून आमच्या परिवाराची बुद्ध धर्म संघाच्या पुण्यबळाने बुद्ध समाजाच्या परिवाराने सुरक्षा हो यासाठी या भोजनदानाला ग्रहण करा. तृतीय पटिसंख्यानं सुंदर स्नायू या निवडणुकी यंत्राचे घोषणा तुम्ही दिलेल्या आनंदात मला सुरक्षित तुम्ही दिलेल्या आनंदाला सुख लाभो, दुःख देण्यापासून सुटका हो. संकल्पनेच्या संपूर्णतेच्या शिशुप्रमाणे तुमच्या दोघांच्या सुख शांती आरोग्य दुःख दुर्घटनेपासून सगळं सुरक्षित राहो. तुम्हाला आता सोडून काय सुधरणा काहीतरी मनातल्या मनात विचार करतात. आता काय विचार करायचं मस्त झालं, चांगलं झालं. आता काय टेन्शन असतं पण त्याचं निवारण आपण करायचं. कारण एकच विषय आपण स्मरणात ठेवला असं नको व्हायला पाहिजे. हे नाही राहिलं, हे व्हायचं बाकी आहे, कधी होणार आहे. तशी इच्छा व्यक्त केली तर ते माणसाला विचार शिकवतात. म्हणून मस्त राहायचं, तर मेहनत करतात. आता काही टेन्शन त्याचं काम नाही राहिलं. चांगलं झालं सगळं. तुम्ही कार्य केलेलं आहे, मुलीचं लग्न केलं, यांचं झालं. त्याची जबाबदारी होती ती तुम्ही सहज पूर्ण केली ना. आता काय आता कमवते, पंख फुटलेले आहेत त्यांना. चला आता येतो. तर गाईज भंतेजीचं भोजन झालंय आणि आम्ही घरी आलोय. तर इथे मी व्हिडिओ एंड करतोय. आम्ही सतत त्या विहारातच जातो. आता आम्ही घरी नेक्स्ट ब्लॉग जो येईल ते त्यांना आम्ही घरी बोलवणार आहेत. असं तुमचं प्रेम राहू द्या. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.